अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीनिमित्त सध्या नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात लोक पतंग उडवण्याची मजा घेत असतात. त्यामुळे आता बाजारात विविध रंगाच्या व विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. सध्या बाजारात 60 रुपयांना पतंगीचे 10 पीस विकले जात असले तरी मागील वर्षापेक्षा यंदा 10% भाव वाढले आहेत. तसेच दरवर्षीपेक्षा यंदा रंगीबिरंगी पतंगीला मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पिछले साल के मुकाबले बढ़े हैं कि कम हुए हैं? पिछले साल से देखेंगे तो कैसा है, पिछले साल से थोड़े हल्के से बड़े हैं। बाकी कैसा है, रेट तो नॉर्मल है, जब 10-20 का फर्क आएंगे। बाकी तो जैसा पतंग लेने जाओ बंडल में आता है, कोई 100 पीस कोई 100 पीस कोई 10 पीस के भी आते हैं हमारे पास। अगर होलसेल में जाओगे तो 100 पीस के आते हैं और रिटेल में निकलोगे तो 10-10 पीस के बंडल आते हैं। जैसे कि देखोगे तो 60 रुपये का 10 पीस, 70 रुपये का 10 पीस, अलग अलग रेंज के। जैसा मॉडल जैसा साइज़ देखोगे, कार्टून देखोगे, कार्टून वाला नॉर्मल ले जाओ तो 100-150 तक आता है। हमारे पास कैसा है, बच्चों से लेके बड़ों तक भी है। ऐसा पेपर में देखोगे, प्लास्टिक में देखोगे या मेटेलिक में, मेटेलिक में, अलग अलग साइज़ के। नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस कार्यालय येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते। खासदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व जनतेस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये सर्व काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंदजी यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण बघतो प्रत्येक मुलाला घडवण्यामागे खरा गुरु कोण आहे तर त्यांची माता असते आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना धोके पत्करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यायला लावला आणि पडद्यामागची महत्त्वाची भूमिका राष्ट्रमाता राजमाता यांनी त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीसाठी बजावलेली आहे। खव्यांसाठी एक गोड बातमी आहे। पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाला आहे। फळाचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते। लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात। अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड बाजारात आज दाखल झाली। आंब्याचा सीझन पुढील 1-1.5 महिन्यात सुरू होणार आहे। यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आली आहे। कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। पहिल्या मानाच्या 5 डझन आंब्याच्या पेटीची 31,000 रुपये इतकी किंमत आहे। म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास 584 रुपये इतकी आहे। बरीच केशरची लागवड वाढलेली आहे आणि आता साधारणपणे 31,000 रुपयाला ही आंब्याची पहिली पेटी गेलेली आहे। पहिल्या पेटीचा मान आज पुणे मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपल्या गाळ्यावरती आल्यामुळे त्याचं सगळ्यांनीच आनंदामध्ये, त्याचं उत्साहामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे। आणि आंबा शेवट फळाचा राजा असल्यामुळे सगळ्यांमध्ये एक उत्सुकता वेगळीच असते आंबा खरेदी करायची आणि घरी नेण्याची। साद मुल्ला नावाचा शेतकरी आहेत, त्यांच्या बागेतनं हा आंबा आलेला आहे आणि 31,000 रुपये दर मिळाल्यामुळे ते शेतकरीही अत्यंत खुश आहेत। दरवर्षी हापूस दरवर्षीप्रमाणे आंबा हापूस येतोच, पण केशरची लागवड थोडी जास्त झाल्यामुळे केशरची आंब्याची पेटी पहिल्यांदा आलेली आहे। आणि रावसाहेब दिनकर कुंजीर ह्या आडत्यांनी ती आंब्याची पेटी विकत घेतलेली आहे। त्यांनी फार आनंदात 31,000ला वडाचढ मध्ये ती पेटी विकत घेतली आहे आणि तुम्ही त्यांच्या गाळ्यावरती आता ते दरवर्षीप्रमाणे ही पेटी पहिला मान त्यांचाच असतो मार्केटमध्ये आंबा आल्यानंतर विकत घ्या। कुंजीर गेली 46 वर्ष जसे आहे मार्केट यार्ड स्थापन झालं त्या दिवसापासून प्रथम येणारा आंबा आम्ही अनेक वर्ष मी खरेदी करत आहे आणि मला त्या गोष्टीची आवड आहे। तशीच दुसरी गोष्ट की माझ्याकडे काही फॉरेनची लोक येतात। मला 2 महिन्यापूर्वी एक जण विचारले आंबे केव्हा येणार आहे, तर ते 2-3 वेळा माझ्याकडे येऊन गेले। म्हणलं परंतु या वर्षी मोसम खराब असल्यामुळे आंबा लेट आहे, परंतु ते आता निघून गेले असतील। परंतु माझ्याकडे आज बी मागणी आहे आंब्याला, कारण अमेरिकेहून काय लोक त्यांना त्या ठिकाणी आंबा मिळत नाही आणि ते ज्यावेळी ह्या ठिकाणी येतात
त्यावेळेस त्यांना माहिती आहे पुण्यामध्ये या ठिकाणी आंबा आपल्याला 100% मिळेल म्हणून ती माहिती चौकशी करतात. आंबा आलेला आहे, त्या आंब्याचा लिलाव आज या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो. आणि या आंब्याचा लिलाव आपल्या रावसाहेब कुंजीर यांनी 31,000 रुपयाला घेतलेला आहे. देवगडवरून आलेला आंबा हा 7 मोल्ला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे. आज पहिली वेळ इथं मार्केट यार्ड मध्ये, म्हणजे दरवर्षी लिलाव होतो पण बापू भोसलेंनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला. त्यामुळं बापूचा आणि सगळ्या इथल्या जमलेल्या व्यापाऱ्यांचं आज राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. जिजाऊ जन्मस्थळी मोठ्या संख्येने भक्त जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येतात. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा येथे दाखल झाले आहेत. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीला 60 भाज्यांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी भाजी बाजार मोठ्या प्रमाणात भरले आहे. या 60 वेगळ्या वेगळ्या भाज्यांची किंमत एकत्रित 1201 रुपये इतकी आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा महानैवेद्य असतो. त्या भाज्या आता बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या भाज्या गोळा करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना सुमारे 7 दिवसाचा कालावधी लागतो. मार्केटमध्ये करत आहे, परंपरेनुसार करत आहे. देवीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या 60 भाज्या आयुर्वेदिक मध्ये पण आहेत आणि दुर्मिळ पण आहेत. रानभाज्या आहेत, नेहमी मिळणाऱ्या भाज्या सुद्धा आहेत आणि सर्व भाज्या मिळून 1201 रुपया असा दर ठेवलेला आहे यावर्षी. आणि ह्या भाज्या गोळा करता किमान 7 दिवस तरी आम्हाला लागलेत. यासाठी 10 लोक राबले जातात आणि आमच्या पिढ्यानपिढ्यान ही देवीचं आम्ही सेवा करीत आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊचे जन्मस्थान असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे जात असतात. तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राजमाता माँसाहेब जिजाऊ भक्तांनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा संस्कार ज्योत रथयात्रेचे आयोजन केले होते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार राजमातांचे संस्कार, कार्य, विचार घराघरापर्यंत पोहोचावेत या हेतूने जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात येते. राजा या ठिकाणी संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त ज्या मातांना जिजाऊंचे संस्कार घडले आणि ज्यांचे संस्कार घेऊन ज्या मातांनी महाराष्ट्र घडविला, देश घडविला, अशा मातांच्या नावाने राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन या ठिकाणी रजतनगरी खामगाव ते मातृत्व सिंदखेड राजा या ठिकाणी ही ज्योत खामगाव येथून निघून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग द्वारा आज रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सायकलिंग संडे ग्रुप सोबत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि अपघातामध्ये अनेकाचा जीव जातो. त्यामुळे वाहन चालवतानाच्या नियमाचे जनसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. 4 चाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा. मद्यप्राशन करून गाडी चालवू नये. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये आणि रस्ता नियमाचे नागरिकांनी पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाहीत असे आवाहन यावेळी करण्यात आले. आयोजित करण्यात आलेली आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जागृती करणे, मार्गदर्शन करणे, तसेच रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत ते लोकांना माहीत होणे, तसेच ते नियम पाळण्याबाबत जागृती करणे. मेन म्हणजे की रस्त्यावर चालत असताना जर टू व्हीलर चालवत असणार तुम्ही हेल्मेट घाला. कार चालवत असणार तर सीट बेल्टचा वापर करा. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका. ओव्हर स्पीडिंग करू नका आणि दारू पिऊन गाडी चालवू नका. हे जर तुम्ही नियम जर पाळले तर तुमचा रस्ता अपघात होणार नाही. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात युवा दौड स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवत नागपूरकरांच्या उत्साहाला नवा रंग दिला गेला. युवा दौडमध्ये नागपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाबद्दलचा उत्साह आणि ऊर्जा प्रकट केली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले. कंगना रनौत यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना नागपूरच्या नागरिकांमध्ये खेळाबद्दल असलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते आणि यासाठी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. मी स्वतः या महोत्सवात सहभागी झाले याचा मला आनंद आहे, असे त्या म्हणाल्या.